नमस्कार. रणझुंजार महाराष्ट्रामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. श्री गौरी शंकर महादेव मंदिर गोसेवा आश्रम गोंदनखेडा येथे भव्य जपानुष्ठान सोहळा उत्साहात संपन्न. 50,000हून अधिक भाविकांनी घेतला पुरणपोळीचा महाप्रसाद. जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा शिवारात असलेल्या श्री गौरी शंकर महादेव मंदिर गोसेवा आश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य जपानुष्ठान सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साही वातावरणात पार पडले. हा सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूजनीय माधवगिरीजी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या जपानुष्ठान सोहळ्यात जाफराबाद तालुक्यासह परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. कार्यक्रमादरम्यान महिलांच्या हस्ते देवदेवतांचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोपचार, जप, आरती, विविध धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. सोहळ्यादरम्यान दररोज कीर्तन, प्रवचन व आध्यात्मिक मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे उपस्थित भाविकांना आत्मिक समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळाली. यावेळी गोसेवा आश्रमाच्या कार्याची माहितीही भाविकांना देण्यात आली. दिनांक 30 जानेवारी रोजी या धार्मिक कार्यक्रमाची सांगता भव्य पुरणपोळीच्या महाप्रसादाने करण्यात आली. यावेळी 50,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या भव्य महाप्रसादासाठी परिसरातील महिलांनी 6 ट्रॅक्टर ट्रॉल्या पुरणपोळ्या आणल्या होत्या, तर एस्वार सार 3 टन, गुळवणी 2 टन एवढ्या प्रमाणात या महाप्रसादासाठी बनावे लागले. या संपूर्ण सोहळ्यात जाफराबाद तालुक्यातील जय जनार्दन भक्त मंडळाचे हजारो भक्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमाचे सेवेकरी, भक्त मंडळाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण सोहळा शांतता, शिस्त व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले. तर हा भव्य जपानुष्ठान सोहळा पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने अतिशय शांततेत व निर्विघ्न संपन्न झाल्याबद्दल गौरी शंकर महादेव मंदिर गोसेवा आश्रमाचे मठाधिपती हरिभक्त पारायण श्री महेश गिरीजी महाराज यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. धन्यवाद.